आरटीपी मनुष्याचा पुनर्जन्म. आरटीपी म्हणजे आयुष्याचं सोनं करणारं मशीन. खरंच आज आमच्या जीवनाचं सोनं झालं. तो माहोल बदलने वाला है. 10वी शिक्षणावर मी काहीच करू शकत, पण इथं आल्यानंतर मला असं वाटतं मी भरपूर क्रांती करू शकतो. क्या भारतात कोणत्याच बिझनेस मध्ये एवढं सुंदर वातावरण आज कुठंच नाही, एवढं सुंदर कल्चर, एवढे संस्कार आज कुठंच नाही. म्हणून माझ्या मिसेसला मी आणलं की ते म्हणतात 1 मिनट में कभी जिंदगी नहीं बदलती, पर 1 मिनट में लिया गया फैसला आपकी पूरी जिंदगी बदल सकता है, आपकी पूरी जिंदगी बदल सकता है. पैदा ना होता है मसीहा, पैदा ना होता है मसीहा तो खुशियों का सिलसिला ना होता, बेरंग रहती है जमीन आसमान हिला ना होता. हम सब तो कब के बेरोजगार बैठे होते यारो, अगर डॉक्टर अशोक दौड़ने एक गुरु तरी असावा आणि तो गुरु फक्त असावा डॉक्टर अशोक सरांसारखा. ज्याला कळतंय की माझ्याकडे लाईफ छोटी आहे तो एक क्षण पण वाया न घालता, ऊन असू पाऊस असू वादळ असू गुड असू बॅड असू तो करत राहणार आणि तो जिंकणार. इन आउट इन आउट इन आउट. आलो एकटे आता हलकवून जीवन जगायचे, पण आपल्याला एकट्याला फार मोठं कार्य करायचे, पण या ओझ्यासोबत तुम्ही नाही जगू शकत. असंख्य लोक आहेत रे ज्यांना वाटतं तुम्हाला दुःख भेटायला पाहिजे, आणि असे पण असंख्य लोक आहेत ज्यांना वाटतं तुम्ही फार आनंदी जगायला पाहिजे. यार त्यांच्यासाठी जगा ना चांगलं. असे असंख्य लोक आहेत त्यांना स्वारे म्हणायचे, पण ते लोक या जगात नाही आहेत. आयुष्यात किती पण मोठं दुःख असू द्या, किती पण मोठे संकट असू द्या, कुठला पण प्रॉब्लेम असू द्या, त्याला स्टेटसला ठेवायचं. 24 तासानंतर तो प्रॉब्लेम तो स्टेटस ती स्टोरी गायब झाली असं. अरे ती स्टोरी 24 तासानंतर गायब होती का नाही होत? मसाला प्रॉब्लेम पण 24 तासाच्या नंतर गायब झाला पाहिजे बस. मी भगवान कृष्णाची शपथ घेऊन सांगतो, आखरी रक्ताचा थेंब असेपर्यंत, आखरी श्वास असेपर्यंत मी तुमच्यासाठी आणि समाजातल्या लोकांसाठी लढायला तयार आहे. हाय, मी पूनम खांडरे. आज आपण आहोत शिर्डीमध्ये
आणि जबरदस्त लेवलचा RTP प्रोग्राम चालू आहे. हॉलमध्ये जबरदस्त फुल गर्दी आहे. 2 दिवसापासून RTP सेशन चालू आहे. आज लोकांनी भरपूर आनंद घेतला, एन्जॉय पण केला आणि भरपूर शिकायला पण त्यांना भेटलं. काही इमोशनल पण झाले आणि याच्यात काही रडले पण, हसले पण, फुल फुल धम्माल आणि मस्ती पण केली. आणि आज ह्याच लोकांचे रिव्ह्यू तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. मॅडम बोला तुमचा 2 दिवसाचा अनुभव. मॅडम खरंच आजचं काल आणि आज इतका जबरदस्त सेशन झालंय RTPचा. मी तर नगरला पण केलं होतं, पण नगरचा तर खूपच वेगळा होता आणि आजचा तर खूपच वेगळा आहे. आजारी असून पण इतकी एनर्जी आली. जे लोक म्हटले ना की आम्ही आत्ताच केलेलं आता परत करणार नाही, पण मी तर म्हणते अजून 2दा जरी RTP असला ना तर मी परत करणार, कारण की हे नॉलेज वा खतरनाक. यस जबरदस्त. मॅडम तुमचा काय अनुभव आहे 2 दिवसात? मॅडम जी निगेटिव्हिटी ती पूर्ण म्हणजे मेंदू धुवूनच निघलाय मॅडम. पूर्ण पॉझिटिव्हिटी आली आणि ऊर्जा निर्माण झाली. पूर्ण RTP सेशन करायलाच पाहिजे. हा जबरदस्त. मॅडम म्हणतात मेंदू धुवून निघाला. लोंढे सर तुमचा काय 2 दिवसाचा अनुभव? काय असतं आरटीपी प्रत्येक जण म्हणतो आरटीपी. अरे RTP म्हणजे मेंदू धुवून निघाल्याचं मशीन. समाजात जेवढी निगेटिव्हिटी ही लोकांसाठी जे आपल्याला काही समाजसेवा करायची हे इथं आल्यावर प्रॉपर कळतं. RTP म्हणजे काय? RTP मनुष्याचा पुनर्जन्म. आज माझं 49 वर्ष वय असताना आज माझा नवीन जन्म झाला आहे आणि सगळ्यांनी RTP हे केलंच पाहिजे. ज्याला जीवनात सक्सेस व्हायचं, समाजसेवा करायची, त्यांनी ही RTP केली पाहिजे. RTP म्हणजे आयुष्याचं सोनं करणारं मशीन. नमस्कार, मी 2 दिवस झाले इथे RTP केलं आहे सुरू. मला RTP वगैरे मला काहीच माहिती नव्हतं. माझा फर्स्ट RTP हा, पण इतकं सुंदर नॉलेज, इतकं भगवद्गीतेचं इतकं सुंदर नॉलेज मी आजपर्यंत कुठल्याच कीर्तनात कुठेच ऐकलेलंच नाहीये. एवढी निगेटिव्हिटी पूर्ण खत्म, एकदम पॉझिटिव्हिटी आलेली आहे या कार्यक्रमातून. मॅडम का शब्दच नाहीये बोलायला बाबा. मॅडम तुमचा काय अनुभव 2 दिवसाचा? मॅडम बघा, मी प्रत्येक सेशन RTPचं कधीच सोडत नाही, पण आजचं सेशन एवढं जबरदस्त झालं नाही. साईबाबांच्या पावनभूमीतलं आज अफलातून पहिल्यांदाच असं सेशन मी अनुभवते की या सेशनमधून आहे ना मला प्रयत्न आणि विश्वास म्हणजे प्रयत्न करून विश्वास कसा मिळवायचा ह्याची इतकी सुंदर आहे ना आपल्या महागुरूंनी इतकी सुंदर गुंफण घालून दिलेली ना की प्रत्येक आपली हाऊसवाईफ आहे ना सांगत असते की मला हे जमणार नाही, मला हे माझ्याच्याने होणार नाही. घरात मला सासू अडवते, नवरा अडवते. प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटलंय मॅडमला या 2 दिवसाच्या RTP मधून. जबरदस्त. हा मॅडम तुमचा 2 दिवसाचा अनुभव? RTP जे म्हणतात, आज येऊन तर पुनर्जन्म झाला आणि साईबाबाच्या अशा पवित्र भूमीमध्ये जे आज आम्ही म्हणजे आज असं कळलंय RTP मध्ये की स्वर्ग बघितलंय आणि जीवन कसं जगायचंय त्याचं सोल्युशन. आज असं दिवस उगलं कसं वाटतं, सगळं जीवन आजच जगलोय आपण. ज्यांनी पैसे वाचवले ना असं समजावलं त्यांचं बॅड लक आहे. आम्ही सगळे गुड लक आहे का आज आम्हाला पवित्र साईबाबाच्या याच्यातून नाही का आज आमचा एक उगम झालाय आणि 100% नाही का सक्सेस म्हणजे आजच आम्हाला सक्सेस भेटलंय. जिंदगीचं आम्हाला टेन्शन नाही. एक जबरदस्त एकदम RTP प्रत्येकाने केलं. जबरदस्त एनर्जी आली मॅडम मध्ये सुद्धा. जबरदस्त. मॅडम RTP म्हणतो, पण RTP मध्ये असं शिकायला भेटलं धार्मिक वगैरे आपल्याला जे नॉलेज आजपर्यंत कोणी देऊ शकलं नाही ते आपल्या अशोक सरांनी दिलं. मनात जे होतं ना, आता कोणी कचरा कितीही घातला तरी आपल्या मनामध्ये कचरा यायला नको. म्हणजे मी 2 दिवसात म्हणजे मला आजपर्यंत कोणीच असं शिकवलं नाही का आई वडिलांनी नाही शाळेत नाही कोणी इथं आतापर्यंत म्हणजे कोणी पण नाही शिकवलं का तू एवढं करू शकते एका घराच्या बाहेर पडून आणि तू एवढे पैसे कमवू शकते. ते इथं आल्यावर सरांनी शिकवलं आणि पूर्ण नॉलेज भेटलंय मला इथं आल्यानंतर. आणि पूर्ण म्हणजे माझ्या मनात जी स्थिती होती का मी हे करू शकत नाही, घराच्या बाहेर जाऊन करू शकत नाही, ते मी इथं आल्यानंतर मला कळालं का मी नक्कीच बाहेर पडून काम करू शकते. मॅडमला पण 2 दिवसाचा अनुभव सांगायचा. मॅडम बोला. येस, RTP आपण म्हणतो ना, तर मॅडम आज नाही का म्हणजे या शरीराची व्हॅल्यू काहीच नव्हती, पण जसं म्हणतात ना लोखंडाला पण परीख लागल्यानंतर त्याचं सोनं होतं. खरंच आज आमच्या जीवनाचं सोनं झालंय आणि आज आमचा दिवा पेटलाय ना. आज लाखो लोकांचा दिवा आम्ही याच्यातनं पेटवणार आहे 100%. आमचा मेंदू जसा धुतला गेला ना तर अनेक लोकांचा मेंदू कसा धुवून निघाला याच्यासाठी आमचा ध्यास असेल. यस जबरदस्त. मॅडम तुमचं सांगा 2 दिवसात. मला या RTP मध्ये आल्यानंतर मला हे कळालं की मी माझ्या आयुष्यात मला वाटलं नव्हतं मी स्वतः काहीतरी करू शकते. या RTPत आल्यामुळे मला असं समजलं की मी खूप काही करू शकते आणि या RTPत आल्यानंतर देव काय असतो हे मला कळालं. अशोक तोडमल सरांमुळे मला देव भेटला आणि मला स्वतःवर इतकी कॉन्फिडन्स आलाय की मी याच्यातून काहीतरी करू शकते आणि मी करून दाखवणार आहे. सरांसाठी तरी करणार आहे मी नक्की. देवाऱ्यामध्ये जसा देव असतो त्याची आपण पूजा करतो, त्याचा गंध जसा आपल्या अंगाला लागतो तसा असा आम्ही 2 दिवस RTP केलाय. पण त्या सरांचा गंध आमच्या अंगाला झालेला आहे, आमच्या मनात भेरलेला आहे. पण हाच गंध आम्ही समाजात फिरवल्याशिवाय राहणार नाही. खतरनाक माहोल होता आणि या 2 दिवसात ट्रिमेंडस लेवलचं आमची बॉडी क्लिन्झिंग झालंय, माइंड क्लिनिंग झालंय, स्पिरिच्युअलिटी आलेली आहे आणि आज मार्केटमध्ये तुफानी काम करणार आहेत आणि अब तो माहोल बदलने वाला आहे. हा माझा पहिलाच RTP होता.
मी असं RTP आतापर्यंत कुठंच बघितलं नव्हतं. मी आतापर्यंत जे 12वी मध्ये जे शिकलेलं नव्हतं ते आज या RTP मध्ये शिकलेलं किती बाळा तुझं? 17. आणि शिक्षण? 12वी पेपर दिले आता. 12वीचे पेपर दिले हो. आणि आता सनेज मध्ये स्टार्टअप केलंय? हो, 6 महिने झाली. सनेज स्टार्टअप करून 6 महिने झाले. बरं, 2 दिवसाच्या RTP मध्ये काय अनुभव आला? जे मी 12वी पर्यंत शिकलो नाही ते इथे मला शिकायला भेटलं. वाव, जबरदस्त, खतरनाक खतरनाक. पैसों से मिली खुशी जीवन भर साथ नहीं रहती, लेकिन सनेज से मिली हुई खुशी जीवन भर साथ रहती. बरं, मॅडमला बोलायचं. बोला मॅडम. सर प्रत्येक ठिकाणी फर्स्ट जाऊ नाही शकत, तर सर इथे RTP घेतात. इथं नॉलेज पण दिलं जातं, इथं आरोग्य कसं ठेवायचं, इथं डाएट कसे फॉलो करायचे, इथं लोकांचे दुःख कसे दूर करायचे हे सुद्धा शिकवलं जातं. भगवद्गीता से आपण वाचतो पण ती आपल्या आयुष्यात आपण आणत नाही, पण इथं ती भगवद्गीता 2 दिवसात इतकं नॉलेज दिलेलं आहे की ते नॉलेज आपण मरेपर्यंत विसरू शकत नाही. इतकं जबरदस्त नॉलेज, जबरदस्त सर. आणि प्रत्येकापर्यंत हे गेलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही आता आमचा इतका मनापासून प्रयत्न करू की प्रत्येकापर्यंत प्रत्येकाचे दुःख पण संपवायचे आणि प्रत्येकाला नवीन जगण्याची आशा दाखवायची. बस. जबरदस्त जबरदस्त. मी आजपर्यंत खूप काही 7 दिवसाचे भगवद्गीता खूप ठिकाणी कथा ऐकलेल्या आहे, पण एवढं काही कुठे काही नॉलेज भेटलं नाही. पण सरांनी एवढं 2 दिवसात एवढं नॉलेज सांगितलं की माझं आयुष्याचा आजपासून दिवस पेटला. मी बाकीच्या लोकांचं पण, माझ्यासारख्या दुःखी लोकांचं त्यांचा पण दिवा पेटू शकते मी. माझं एज आहे 21. माझं पहिलंच RTP आहे. मला याच्यातून शिकायला भेटलं, ते कॉलेजमध्ये नाही शिकायला भेटलं, ते मला इथं शिकायला भेटलं. एवढे भागवद्गीता ते ऐकलेले, पण त्याच्यात पण कधी एवढं सांगितलं नाही. ते एवढं सरांनी इथं म्हणजे सांगितलं. करणारी मुलगी इथं सांगितलं. सनेज मध्ये पण काम करते. किती दिवसापासून काम करते बा? 15 दिवस झाले. 15 दिवस झाले सनेज मध्ये पण काम करते. आणि काय म्हणणं आहे? खूप शिकायला भेटलं, दिवा पेटलं. डोक्यात काहीच नव्हतं याच्याबद्दल, माहिती पण नव्हतं सनेज म्हणजे काय. ते आज मला कळलं सनेज म्हणजे काय. बघा, सरांचा पण अनुभव 2 दिवसाच्या आर्टिफिशियलचा. सर बोला, 2 दिवसाचा काय अनुभव तुम्हाला? तर काल आल्यानंतर आम्हाला वाटत होतं की काय नसेल असं मीटिंगमध्ये, पण जेव्हा आम्ही आत्ता मीटिंग केली पूर्ण काल दिवसभर आणि आज, तर आम्हाला असं वाटलं की आयुष्य कसं जगायचं आहे पुढचं, आणि पुढं काय केलं गेलं पाहिजे आणि काय केलं नाही गेलं पाहिजे, कोणाला त्रास दिला गेला असेल ते त्याच्यातून आपल्याला समजलं की माफ करावं. नंतर सरांनी सांगितलं की तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य आहे ते पण शिकवलं, आणि सनेजमध्ये आम्ही क्रांती करणार. माझा 2 दिवसाचा अनुभव म्हणजे माझं माइंड एकदम धुतलं गेलेलं आहे. म्हणजे मी पहिले फक्त ऐकत होतो का माइंड धुण्याचा कार्यक्रम होणार आहे असं, पण इथं आल्यावर कळलं का माइंड कसं धुतलं गेलं आणि एकदम फ्रेश आणि एकदम जबरदस्त. आता बिझनेस एकदम डबल टिबल 4 पटीने बिझनेस करणार. मला असं वाटत होतं 10वी शिक्षणावर मी काहीच करू शकत नाही. मला असं वाटत होतं मी 10वी शिक्षणावर काहीच करू शकत नाही, पण इथं आल्यानंतर मला असं वाटतं मी भरपूर क्रांती करू शकते, भरपूर क्रांती करू शकते इथं. आणि मेंदू धुण्याचं कारण इथं माझं अंतर्मन पण धुतलं गेलं, बाह्य मन पण धुतलं गेलं, पूर्ण शरीर पण धुतलं गेलंय. कर्म कसे करावे, का करावे, आणि आत्मा परमात्मा हे आपल्याला शिकायला मिळालं. आज भगवद्गीता काय आहे, जीवन काय आहे, आपण मनुष्य का जन्माला येतोय, काय कशासाठी येतोय, हे आज मला परिपूर्ण शिकायला मिळतं आणि हे सनेजमुळेच मला मिळालेलं आहे. 2 दिवस RTP साठी आम्ही आलोय. तसं माझा हा 4था RTP आहे, पण या RTPला मी एकटं न येता मी सोबत माझ्या मिसेसला आणलेलं आहे. कारण मला असं वाटतं की हा जो बिझनेस आहे हा विथ फॅमिली केला पाहिजे, पूर्ण परिवाराने केला पाहिजे. कारण आपल्याला जी क्रांती करायची आहे ती आज सनेजमध्ये सर्व पूर्ण भारतात क्रांती करायची आहे. आणि मला असं वाटतं की एक स्त्री जे करू शकतं, एक नारी शक्ती जे करू शकतं, हे आज आपण आज पाहतोच आहे. आणि सनेजमध्ये जे वातावरण आहे, जी स्पिरिच्युअलिटी आहे, म्हणजे आज प्रत्येक स्त्रीसाठी जे वातावरण सनेजमध्ये आहे, मला असं वाटतं की अख्ख्या भारतात कोणत्याच बिझनेसमध्ये एवढं सुंदर वातावरण आज कुठंच नाही, एवढं सुंदर कल्चर, एवढे संस्कार आज कुठंच नाही. म्हणून माझ्या मिसेसला मी आणलं आणि तिला पण हे दाखवलं की मी काय करतोय, मी काय बिझनेस करतोय. म्हणजे मला असं वाटतं की जर तिला कळालं तर ती पण मला आयुष्यभर सनेज करण्यासाठी साथ देणार, आणि मग मी भारतामध्ये जाऊन सनेजचा झेंडा सर्व ठिकाणी काढू शकतो. सरांना साथ देणार का? नक्कीच 1001% साथ देणार. मॅडम, मी ऐकलं होतं का असं झूम मीटिंगमध्ये सगळेच म्हणायचे का RTPला ब्रेन धुवून वॉश होतो. रिअल खरंच आज मला ते 2 दिवसाचा अनुभव आला का माझा पण ब्रेन वॉश झाला आहे. मी पण आता इथून पुढे सनेजसाठी खूप काम करणार आहे. प्रत्येकाची इच्छा असते का आपल्या मुलाला काहीतरी शिक्षण द्यावा, काहीतरी क्वालिटी करावं. माझं म्हणणं असं आहे का प्रत्येक आईबापांनी पहिले सनेजला मुलाला जॉईन करा, कारण याच्यातून मुलगा घडणार आहे.
एकदम पॉझिटिव्ह होणार आहे आणि तो पुढे कसा जाणार आहे याच्यातून त्याला म्हणजे एकदम सक्सेस होणार. मॅडम तुम्ही मुलाला घेऊन पण आल्या सोबत? यस, म्हणजे मॅडम एकट्याच नाही आल्या, सोबत मुलाला पण घेऊन आल्या आरटीपी ला. यस मॅडम, आणि त्याचं सिंगापूर टार्गेट पण अचीव केलेलं आहे पहिल्याच महिन्यामध्ये. मला नाव काय तुझं? तेजस. बोला, 2 दिवसाचा काय अनुभव आलाय? 2 दिवसात मला खूप काय अनुभव आला. मी याच्या आधी सनेज मनाव नव्हतं घेतलेलं, आता मी मनाव घेतलेले सनेज करण्यासाठी. नमस्कार सगळ्यांना. माझं प्रोफेशन सांगतो. माय सेल्फ तुषार बागुल. बघायला गेलं तर माझं एज जे आहे 30 वय नाही, माझं फक्त 18 वर्ष वय फक्त. पण मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगाल, जो मला युट्यूबला बघणार आहे मित्रांनो, हे माझे वडील आहेत मित्रांनो. त्यांनी मला या बिझनेसमध्ये आणलं. जसं मी फर्स्ट इयरला होतो मॅडम, की फर्स्ट इयरला असताना पप्पांनी मला आयडिया सांगितलं. जसं माझे ग्रेट मेंटर मिस्टर महेश सावंत, दोन्हीने मिळून बिझनेस केला. आज बघायला गेलं तर घरात आज 18 लाख रुपये अर्निंग झालं मॅडम. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं 18 वर्ष असताना महागुरु डॉक्टर अशोक तोडमल सरांचे आपल्याला विचार भेटत आहेत. खरंच मित्रांनो, की आज इथं मेंदू धुतलाय खरंच. आणि ते म्हणतात ना, की एक धमक लागली की नथिंग इज इम्पॉसिबल म्हणतात ते. का मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की ते म्हणतात ना, 1 मिनट में कभी जिंदगी नहीं बदलती, पर 1 मिनट में लिया गया फैसला आपकी पूरी जिंदगी बदल सकता है, आपकी पूरी जिंदगी बदल सकता है. मित्रांनो, तुम्हाला एकच सांगतो की 100% आमच्यासोबत या, एक क्रांती होईल. तुम्हाला मी एकच सांगतो, आता वय फक्त 18 आहे मित्रांनो. 2030 मध्ये स्वतःची मर्सिडीज असणार 100%. मॅडम, माझी हे दुसरी RTP आहे आणि RTP मधून मी जसा बिझनेसला आलो तर मी खूप निगेटिव्ह होतो. आणि त्या पहिली RTP माझी संभाजीनगरची होती आणि हे दुसरी RTP. ह्या RTP मधून मला खूप काही शिकायला भेटलं की घरातलं वातावरण बी खूप निगेटिव्ह होतं. आणि दुसरी गोष्ट, माझ्या मुलाला ह्यासाठी उतरलं की हे आताची पिढी कुठं चालली, काय चालली, या पद्धतीने त्याला मी RTP लावलं आणि त्याला पण ते क्लिअर झालं. आणि दोघांना मिळून आम्ही आता फुल टाईम सनेस करतोय हे. आणि मागच्या डिसेंबरचा आमचा जो पे आउट काढला आम्ही, तो हायस्ट आमचा दोघांना मिळून 2.5 लाखावर गेलेला आहे. वडिलांचा जो होता मॅडम, वडील ST मध्ये काम करतात मित्रांनो. जो वडिलांचा चेक बघितला तर मित्रांनो 1,60,000 आला आणि माझा स्वतःचा 80,000 रुपये चेक आला मित्रांनो. आणि सिंगापूर स्वतः नाही केलं तर खाली टीम खाली 3 लोक याच्यावर बनवले. हे आपलं माझा स्वार्थ नाही, ते माझा परमार्थ आहे. आणि मॅडम, हॅलो, हां मॅडम, आणि या पुढे आता सनेज इतक्या स्पीडले चालणार आहे हे मी तुम्हाला कमेंट देतो. काय येते ह्या 25 पर्यंत आपण 5 लाख रुपये कमवणार आहे. घरातले प्रॉडक्ट घेतले, थोडंफार हे केलं. माझा थोडंसं डोक्याचा इश्यू होता, तो पूर्ण झाला. आणि आज असं वाटतंय का सणच्या शिवाय दुसरं काहीच करू नये. माझं नाव दीपक चौधरी. इथं येण्यापूर्वी माझे काही डाऊट होते की मलाच का त्रास एवढा, मलाच का एवढा प्रॉब्लेम होतो. पण इथं येऊन मला सर्व माझ्या जीवनातले सर्व डाऊट क्लिअर झाले. माझं इथं येऊन सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. इथून मी गेल्यानंतर पूर्ण मार्केट फाडून टाकणार आहे, एकदम जोरदार धिंगाणा करणार आहे. नमस्कार, मी संगीता रेवगडे. ज्यावेळेस शिर्डीमध्ये मी बिझनेस चालू केला ना, त्यावेळेस असं वाटत होतं का नाही यार काही होणार नाही. पण ज्यावेळेस महागुरु RTP घेतला आणि महागुरु डॉक्टर अशोक तोडमल सरांचे विचार ऐकले, तिथून पुढे एवढी आग लागली मनामध्ये, एवढी आग लागली. असं स्वप्न होतं का शिर्डीमध्ये आज अशोक तोडमल सरांना आणायचं, तर ती जिद्द पूर्ण करून दाखवली. माझं नाव सोनल मते. मी पिंपरी चिंचवड पुण्यावरून बिझनेस बिलॉंग करते. मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अतिक्रमण ह्या विभागासाठी काम करते. तर बिझनेसमध्ये RTP तर इतकं खतरनाक होतं का RTP बद्दल शब्दच नाहीये. माझा हा पहिला RTP होता आणि मला खरोखर बघायचं होतं की सगळ्यांचे रिव्ह्यू होते का RTP हा नेमका RTP काय असतो. आज मॅडम मला म्हणजे ऑर्डरला सांगायच्या का तुम्ही फील्डवर जा, काम करा, हे करा, ते करा. कालपासून जसं RTP चालू झालं माझ्या एका डोक्यात का उद्या कुठं जायचं, परवा कुठं जायचं, त्यारवा कुठं जायचं. म्हणजे RTP हा असा भाग आहे का ज्याला बिझनेस करायचा आहे किंवा ज्याला परमार्थ करायचा आहे किंवा ज्याला लाईफ जगायचं आहे ना, मार्केटमध्ये अनेक कंपन्या येतील आणि जातील, पण ज्याला खरोखर म्हणजे सनेज काय, आपले महागुरु काय, त्याला म्हणजे ज्याला समजायचं ना, त्याने खरोखर RTP केला पाहिजे. आणि सगळ्यांना बिझनेसमध्ये येण्यासाठी विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. माझं नाव तुषार बरकले आहे. मला 2 दिवसामध्ये हे शिकायला मिळालं. आपण नेहमीच प्रश्न करतो हे माझ्याच नशिबात का, हे मलाच का आणि हे माझ्या नशिबात का होतंय. तर मला हे शिकायला मिळालं. आपण नेहमी म्हणतो ही बायको मलाच का, हीच बायको का, किंवा हीच आई वडील का, किंवा हीच सासू सासरी का. तर त्याचे उत्तर मला इथं मिळाले. मित्रांनो, आज मला भरपूर लोकांनी त्रास दिला. जसं की आज येताना पण मला बरेचसे लोक म्हटलेत की मी येणार नाही, मला नाही यायचं, मला 2800 रुपये भरायचे नाही किंवा मला हे करायचं नाही. पण मित्रांनो, ते 2800 रुपये नाही, आज माझे 2 करोड रुपये आज वसूल झाले असं मला वाटतंय 100%. पैदा होता है मसीहा तो खुशियों का सिलसिला ना होता. बेरंग रहती है जमीन आसमान नीला ना होता. हम सब तो कब के बेरोजगार बैठे होते यारो, अगर डॉक्टर अशोक तोडणे RTP असेल. मी शोभा सचिन दुसाणे. मी राहत्यावरनं बिझनेस बिलॉंग करते. RTPला आल्यानंतर कळालं
की खरं जिंदगी काय असते आणि संघर्ष काय असतो. सरांनी इथे खूप साध्या सोप्या शब्दात इतकं छान समजून सांगितलेलं आहे. आपण जगण्यासाठी सगळं काही लागतं, त्यासाठी पैसा हवा असतो आणि पैसा जर नसेल तर कोणी इज्जत देत नाही आणि पैसा असेल तर सगळेजण आपल्याला तोलून धरतात. यासाठी आपण फक्त आता आहे ना इथून पुढे एकही घर न सोडता फक्त सनेज 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 करायचं आहे. नमस्कार, मी दादासाहेब पासरकर. बघा मित्रांनो, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा अपयशी आहे असं आपल्याला वाटतं, पण ज्यावेळेस माणूस सगळीकडून हारतो ना त्यावेळेस त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न येतो की जीवनामध्ये मी आलोय पण हे माझ्याबरोबरच का, असं माझ्यासोबतच का घडलं, हेच जे माझ्याबरोबर घडलं तेच मला असं वाटायचं की मी जीवनातून पूर्ण हारलोय. आणि आता मी 2 दिवसाचं जे RTP सेशन अटेंड केले ना याच्यातून मला असं वाटतं की माणसाने हार न मानता लढलं पाहिजे आणि आपले सगळे स्वप्न पूर्ण केले पाहिजे. इथून पुढे मी आणि माझ्यासोबत जे काही मित्र येतील त्यांना फक्त घेऊन मी लढणार आणि त्यांचे पण माझे स्वप्न पूर्ण करणार. हा RTP नव्हे तर माझ्या जीवनाचा वाढदिवस, ही जी 11 आणि 12 तारीख आहे ही माझ्या जीवनाची येणारी वाढदिवस ही अशी तारीख ठरणार आहे. मित्रांनो, हा माझा पुनर्जन्म आहे आणि मी सगळ्यांना सांगेल एक गुरु तरी असावा आणि तो गुरु फक्त असावा डॉक्टर अशोक तोडमल सरांसारखा. नमस्कार, माझं नाव रामदास ओड. मला RTPतून असं शिकायला भेटलं का बाहेर मार्केटमध्ये खूप पैसे कमवायचा चान्स आहे, पण इथं RTP सनेजमध्ये पैसे जर कमवले किंवा आपल्यामुळं 10 ते 20 लोकात किंवा 100 लोकात आपल्यामुळं पैसे जाऊ शकतात जर आपण प्लॅन दिल्या सगळ्या गोष्टी केल्या तर हे RTPतून शिकायला भेटलं. तर सनेजशिवाय दुसरा प्लॅटफॉर्म नाही आहे. तर हेल्थ वेल हॅपीनेस. नमस्कार, मी पूजा वाकळे, मी घारगावरून बिझनेस बिलॉंग करते. तर आज काल 11 आणि आज 12 तारीख 2 दिवस RTP सेशन जबरदस्त झालेलं आहे, पुनर्जन्म झालेला आहे. आणि मेन म्हणजे सगळेजण इथे का बरं आले तर पैसा पैसा पैसा, जिसके पास दुनिया उसकी दास, बाकी सब कुछ बकवास, हे सरांकडून शिकायला भेटलं. 2 व्यक्तींचं सेम शिक्षण असेल पण त्याच्याकडे एकाकडे पैसा एकाकडे नसेल तर ज्याच्याकडे पैसा त्यालाच किंमत आहे. म्हणून पैसाच सर्वस्व आहे आणि पैसा कमवायचा असेल तर सनेजमध्ये या. सनेजमध्ये असा खजाना आहे, असं म्हटलं जातं की खजाना हा नेहमी अवघड ठिकाणी असतो. मग अवघड जे काम आहे ते आपल्याला करून खजाना शोधून काढायचा असतो. आणि आपल्याला स्वप्न पहा, स्वप्नासाठी ध्येय वेडे बना. मन के जीते जीत है, मन के हारे हार गए जो बिन लढे उन पर है धिक्कार. मी 2 दिवसात RTPला आले हे शिकले की कितीही मागं कोणी खेचायचा प्रयत्न केला तर हार नाही मानली पाहिजे. आपण पायाने चालतो फक्त अंतरच काढतो, पायाने चाललं की फक्त अंतरच काढतो, जे डोक्याने चालतो ते सारं जग जिंकतं. हे मी सरांकडून. मॅडम, जसं काही आपण आयुष्यामध्ये काहीतरी शोधत असतो ते आपल्याला कुठेतरी सापडतं, ते आपल्याला या सनेजमध्ये आणि RTP प्रोग्राममध्ये सापडतंय. आणि लाईफमध्ये खूप पैसा इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी आपण सनेज केलं पाहिजे नाही, एवढंच मी सांगू शकते. मी हे जे 2 दिवस जे माझे इथं आनंदात काढले ती खूप छान वाटले मला. माझा जो आत्मा मेलेला होता तो जिवंत झाला इथं येऊन. तर हॅपी सनेज, खूप सनेजला थँक्यू. विद्या काकोळते. 2 दिवसाच्या या प्रोग्राममध्ये एवढं जबरदस्त मिळालं सगळं काही. मी जरा निगेटिव्ह झाली होती पण याच्यातून आता असं पॉझिटिव्ह, कितीही कोणी काही अडचणी आला, कोणीही निगेटिव्ह केलं तरी आता अजिबात निगेटिव्ह व्हायचं नाही आहे. जबरदस्त बिझनेस करायचा आहे. 2 दिवसाचा अनुभव आम्हाला असा आला की जे दुःखात दिवस होते ना ते आता सुखात कशी जगायचे ते आले. यस, मॅडम म्हणत्या दुःखात होते, आज जे सुखामध्ये दिवस कसे जगायचे हे शिकायला भेटलं. यस मॅडम बोला. मी वंदना संजय बारवे, आळेपाटा इथून बिझनेस बिलॉंग करते. मला ह्या 2 दिवसाच्या सेशनमधून हे कळालं का रिअल हॅपीनेस काय असतो आणि माफ करा आणि माफी मागा याच्यातून चांगल्या पद्धतीने कळालं. आणि हार न मारता पुढं कसं आपण चाललं पाहिजे आणि आपल्या लक्ष्यावरती ध्येयावरती हे लक्ष केंद्रित ठेवून आपण काम केलं पाहिजे. काल 2 दिवसाचा आता RTP प्रोग्राम आपण अटेंड केलेला आहे सर. खूप एन्जॉय केला सगळ्यांनी सर. म्हणजे RTP मधून खूप काही शिकायला भेटतं सर. आणि एवढं काही सांगू शकाल ना की प्रत्येकाने जर भगवान श्रीकृष्णाला आणि प्रत्येकाने जर आपल्या जीवनामध्ये जर काहीतरी करायचं असेल, संघर्ष करायचा असेल, काहीतरी त्याच्यातनं मिळवायचं असेल तर आपण RTP आणि महागुरू आपले डॉक्टर अशोक तोडमल सर यांचे विचार नक्की ऐकावे. आणि असा प्रोग्राम जिथं भेटल, सनेजचं नाव जिथं ऐकायला भेटल तिथं तत्काळ आपण जॉईंट व्हावे आणि प्रत्येकाने हा रेसिडेन्शियल प्रोग्राम आपण अटेंड करावा.
यातून मला शिकायला भेटलं सर. मी पहिल्यांदाच RTPला आले. मला यातून खूप अनुभव भेटले आणि असा अनुभव मला आजपर्यंत कुठंच नाही भेटला. मला असं वाटतं की मी ही इथं जॉईनिंग जर केली तर मला खूप मोठे मोठे अनुभव येतील आणि मी हा अनुभव घेऊन खूप मोठी होईन, मला असं वाटतं. थँक्यू. मी भारत गुणगुणे हर्सुलवरून आलो आहे आणि आज शिर्डी इथं RTPला आलो आहे. आज याच्यातून असं समजलं का जे मी काही करू शकत नाही ते आज सरांच्या बोलण्यावरून एवढं डोक्यात घुसलं ना का ते करू शकतो. आणि RTP म्हणजे मेंदू धुवण्याचा कार्यक्रम आहे सर. आता रिव्ह्यू तर भरपूर जणांना सांगायचे आहे, पण आता टायमिंगचं लिमिटेशन असल्यामुळे आपण इथं थांबवतोय. पण आता इथून पुढे जिथं RTP असणार ना त्यांनी प्रत्येकाने काय करायचं, सिनियरला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तिथं असंच माहोल, अशीच गर्दी तिथं पण आणायची. विश यू हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस.